माझे घरचे माझ्यावर एवढं प्रेम करतात ना, एवढं माझ्यावर प्रेम कुणीच करू शकत नाही. म्हणजे सांगू नको ते आम्हाला, आम्ही संन्यासी झालो, तू सांगू नकोस. तुला बघायचंय का तुझ्यावर किती प्रेम आहे. म्हणजे मला तुम्ही काय सांगताय, मी सांगतो ना तुम्हाला. बरं तुझा अनुभव आहे, पण माझा ऐकायचा असतील तर एक 5 दिवस माझ्याकडे ये. मी सांगतोय तसं कर. तुझं काय असेल ते मी पुन्हा मान्य करेन. रोज तो 5 दिवस जायला लागला. त्या महाराजांनी त्याला कुंभकरेचक शिकवला. घरी जायचं, उद्या मी येईपर्यंत उठायचं नाही. मी जेव्हा उठ म्हणेन त्याच वेळेला उठायचं. तुला दाखवतो तुझ्यावर किती प्रेम आहे. घरी गेला तर कुंभकरेचक साधला. साधल्याबरोबर श्वास रोखून धरला. आई आली, दादा दादा उठ की. दादा उठायला तयार नाही. हलवलं तरी दादा उठना. डॉक्टर आणले, म्हणले गेलंय, ही तयारी करा. तयारी करा म्हटल्याबरोबर सुरुवात झाली. इतक्यात ते साधू आले. आई म्हणायला लागली, तुझ्या आधी मी मेले असते बरं झालं असतं. देवाला बघावलं. कुणाला? चांगलं झालं की मी केलं, आणि वाईट झालं की कुणी केलं? देवानं. वडीलही तसंच म्हणायला लागले, तुझ्या आधी मी मेलो असतो बरं झालं असतं. पिकलं पान कधीतरी गळून पडायचं. बायकोही तशीच म्हणायला लागली. शेवटी महाराज म्हणले, तुमच्या याच्यावर फार प्रेम दिसतंय. असं करा, तुमचं प्रेम बघून हे आत्म म्हणते, बघा बघा सांगतोय ना किती प्रेम आहे. तुम्हाला पटत नव्हतं. हे आत्म म्हणते. महाराज म्हणजे तुमचं प्रेम मला कळलं. असं करा, मी याला जीवन करतो, माझ्याकडे सिद्धी आहे. काय करा? काय नाही म्हणले, पेलाभर एक दूध घेऊन या. म्हणजे पेलाभर काय? लिटरभर आणतो. म्हणजे पेलाभर सांग. एक पेला दूध आणलं. त्यांनी त्या आपल्या कपनीतली एक पुडी काढली. ती पुडी त्या दुधात टाकली. असं समोर धरली. ती काहीतरी पुटाटली. मंत्र पुटाटलं. डोळे उघडले आणि त्याच्यावरून असं 3 वेळा फिरवलं. म्हणजे बघा काय, ही जे दूध कोण घेईल प्रेम आहे ना तुमचं, आहे की. म्हणले हे जीवन भावच वाटतंय ना, वाटतंय ना म्हणले. मग म्हणले ही जी दूध कोण घेईल ती मरत आणि ही उठल. तर म्हणलं कुणी आत्म म्हणतंय, महाराज बघा बघा सगळी माझ्याकरता दूध घेतील. आईला जरा घामाला ती पुसायला लागली पदरानं. पहिला नंबर हिच्याकडे आला. तुम्ही मगाशी म्हणत होता का नाही, तुझ्या आधी मी मेले असते बरं झालं असतं. देवाला बघावलं नाही. आता म्हणले देव बघल, तुम्ही दूध घ्या. तिला घाम आला. घाम कुठला? म्हणली महाराज काय मी दूध घ्यायचं काय नाही, माझ्या लेकराकरता मी दूध घेतलं असतं. मग घ्या की म्हणले. नाही मी दूध घेतलं असतं, पण मी जर दूध घेतलं आणि मी जर गेली तर माझ्या म्हाताऱ्याचं कसं वयाचं. म्हातारीने टाकलं. म्हाताऱ्याला अटॅक यायची वेळ. कारण त्याला असं वाटलं होतं पहिला प्याला, पण झालं उलट. म्हणले तुम्ही ना म्हाताऱ्याकरता मी दूध घेऊ शकत नाही. पण म्हणले राहू दे. आता तुम्हीच मगाशी म्हणत होता पिकलं पान कधीतरी गळून पडायचं, घ्या दूध. ते म्हणले महाराज काय मी दूध घेतलं असतं, पण मी जर गेलो तर माझ्या म्हातारीचं कसं व्हायचं. म्हातारीने टाकलं म्हाताऱ्यावर आणि म्हाताऱ्याने टाकलं म्हातारी. दोन्ही बी चॅप्टर निघाले. मग आता म्हणजे सौ तुम्ही दूध घ्या. म्हणजे महाराज माझं दूध घ्यायचं काही नाही, मी त्यांच्या आधी जाणं माझं भाग्य आहे. मग घ्या दूध. म्हणजे मी दूध घेतलं असतं महाराज, पण माझ्या 2 लेकरांचं कसं व्हायचं. माझ्या 2 लेकरांच्या करता मी दूध घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही कुणीच दूध घेत नाही. म्हणजे नाही. मग असं करा, मीच दूध घेतो महाराज जगाच्या कल्याणात. महाराज घ्या दूध. दरवर्षी तुमची पुण्यतिथी आमच्या खर्चानं साजरी. दरवर्षी लाडवाचं जेवण. म्हणजे महाराज मेला तरी काय हरकत. दूध घेतलं, याला उठवलं. आता बघितलं ना तुझ्यावर किती प्रेम आहे. महाराज म्हणतात हा देव आपल्यावर एवढं प्रेम करतो. एरती माहिती दुःखाची जनिती नाही आधी अंत्यावसान. नाही आधी अंत्यावसान म्हणजे काय, सुरुवातीला नाही शेवटलाही नाही, मध्ये जे भासमान होतं या नाम सुख. महाराज म्हणतात नाही आधी अंती